संपला. रवींद्र धंगेकर शिंदे गटात जाणार. मागील काही दिवसांपासून पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेसची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जात आहे. धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पुण्यात काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच अलीकडे रवींद्र धंगेकरांचं एक व्हॉट्सअप स्टेटस देखील चांगलंच चर्चेत आलंय. त्यांनी स्टेटसवर खांद्यावर भगवा उपकरण घेतल्याचा फोटो अपलोड केला होता. त्यानंतर धंगेकर शिंदे गटाच्या वाटेवर जाणार असल्याचं कन्फर्म समजलं गेलं. दरम्यान शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी देखील धंगेकरांच्या पक्षप्रवेशाबद्दल सूचक वक्तव्य केलं होतं. रवींद्र धंगेकरांनी खांद्यावर भगवा उपकरण ठेवलं असेल आणि त्यावर भविष्यात धनुष्यबाण आला तर सर्वांना आनंद होईल असं वक्तव्य सामंतांनी केलं. या सगळ्या घडामोडीनंतर धंगेकर शिंदे गटात जाणार, लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल असं बोललं गेलं. पण या सगळ्या घडामोडीनंतर स्वतः रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चेवरील सस्पेन्स संपवलाय. मी काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार आहे असं वक्तव्य धंगेकर यांनी केलंय. आता मी काँग्रेसमध्ये पक्षकार्यामध्ये सक्रिय होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. यावेळी त्यांनी व्हॉट्सअपवर ठेवलेल्या स्टेटसवर देखील भाष्य केलं. भगवा हा फक्त शिवसेनेचाच नाही, तो सगळ्यांचाच आहे असं धंगेकरांनी म्हटलं. धंगेकरांच्या या स्पष्टीकरणानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाबाबतचा सस्पेन्स संपलाय. रवींद्र धंगेकरांच्या स्टेटसमध्ये काय होतं? काँग्रेस माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या स्टेटसला गळ्यात भगवा उपकरण घेतलेला एक फोटो ठेवला होता. तसेच या फोटोवर स्टेटसला तेरे कदमों के तले मिट्टी भी सोना बन गई, जर हुआ दुश्मन जहां शमशीर तेरी तन गई हे गाणे ठेवले होते. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या स्टेटसची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. ते काँग्रेस सोडणार का याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. आता अखेर या सर्व चर्चांवर पडदा पडल्याचं दिसून येत आहे. तर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.